सामाजिक सलोखा जपणारा रमजान मूर्तिजापूरचा प्रेरणादायी उपक्रम, बंधुभावाची साक्ष, हिंदू मुस्लिम एकतेनं सजलेला रमजान उत्सव। रमजान निमित्त पठाणपुरा ईदगाहवर मुस्लिम समाजानं शांततेत सामूहिक नमाज अदा केली। मौलाना उस्मान यांनी नमाज पठण केले तर मुफ्ती मुंताजिम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत राष्ट्रीय एकता अबाधित राहावी असा संदेश दिला। धर्म ही वैयक्तिक श्रद्धा असली तरी सामाजिक सलोखा आणि ऐक्य यावरच समाजाचा पाया मजबूत असतो, असा प्रेरणादायी संदेशही यावेळी देण्यात आला। यानंतर स्टेशन परिसरातील मशीद समोर हिंदू समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ आणि दुपट्ट्यांनी हार्दिक स्वागत करून सामंजस्याचा संदेश दिला। गर्व से कहो हम सब एक है या घोषवाक्यानं हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडवले। या स्वागत समारंभात ॲडव्होकेट नासिर शेख यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना जाहेद आलम, ज्येष्ठ समाजसेवक मोहम्मद इलियास मास्टर, पत्रकार अनवर खान, मनसूर राही, ॲडव्होकेट उजेर अहमद आदी मान्यवर उपस्थित होते। नुकतेच न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या ॲडव्होकेट उजेर अहमद यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट नासिर शेख यांनी सांस्कृतिक ऐक्य आणि शांततेचं महत्त्व स्पष्ट केलं। त्यांनी असं सांगितलं की समाजात सुसंवाद आणि समजूतदारपणा असला की कोणतीही अडचण सोडवता येते। मौलाना जाहेद आलम यांनी धार्मिक सलोख्याचं महत्त्व अधोरेखित केलं। उपस्थित मान्यवरांनीही समाजातील ऐक्य आणि सद्भावना वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला। सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमांमुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमास माजी नगरसेवक सचिन देशमुख, API पवार, उपनिरीक्षक आशिष शिंदे, रवी माळकर, राजेंद्र भटकर, घनश्याम उपाध्याय, रवी अविनाश बेलाडकर, प्राध्यापक दीपक जोशी आदींसह हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकता या संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या कार्यक्रमामुळे मूर्तिजापूर शहरात सौहार्दाचं वातावरण निर्माण झालंय। नागरिकांनी या प्रसंगी केलेल्या सहभागानं सामाजिक ऐक्याचं प्रत्यक्ष उदाहरण घालून दिले। प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।